हाय हॅलो नमस्कार सर्व ताईंना, दादांना तसेच काका व काकूंना स्वागत आहे तुमचं अभि स्वीट फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये, छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये। तर सुंदर अशी सकाळ झालेली आहे पहा। सर्वांना शुभ सकाळ। आणि मस्त असा बाहेर पाऊस पडत आहे, कारण सध्या सगळीकडेच पावसाचं आगमन झालेलं आहे किंवा सगळीकडेच पडत आहे पाऊस सध्या। तर मी इथे सकाळीच देवाची भांडे धुवायला काढलेली आहेत, कारण भांडे स्वच्छ असतील तरच आपल्याला देवपूजा करण्यासाठी मन असं प्रसन्न राहतं पहा, आणि मनही लागतं देवपूजेमध्ये। त्यामुळे भांडेही स्वच्छ असायलाच हवीत, त्यासाठी मी ते स्वच्छ करत आहे पहा। परंतु हे भांडे आहेत ना तांब्याचे, की सारखे खराब होतात, कितीही घासा त्याला तरी ते त्याच्यावर डाग पडतातच पहा। आणि सध्या तर पावसाळा असल्यामुळे ह्याच्यावर लगेच बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होतो पहा ह्या भांड्यांवर, त्यामुळं सारखं धुवावं लागतात हे भांडे। तर हे जर तुम्ही रोजच धुत बसलात ना तर व्यवस्थित राहतात, नाही तर मग 4-5 दिवसाला धुताल ना तर लगेच डाग पडतात ह्याच्या, आणि ते लवकर निघतही नाहीत मग। त्याच्यामुळं रोज हात फिरवायचा तरच मग चकाचक राहतात हे भांडे। तर मी येथे भांडे धुण्यासाठी ना थोडंसं लिंबू आपल्याकडे असतंच पा घरामध्ये, खराब असेल तरीही चालतं, तर लिंबू घेत असते, लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ, हे दोन्ही मिश्रण मिक्स करायचं आणि हलक्या हातानं चोळायचं पाया भांड्यांवर, तर इझिली निघतो पायाच्यावरचे डाग आणि हातालाही त्रास होत नाही घासताना, आणि डागही पटकन निघतात। आणि नंतर मग पाण्यानं धुवून घ्यायचं पा, आणि नंतर आहे ना थोडीशी पितांबरी घ्यायची आणि हलक्या हातानं चोळायचं, पटकन हे डाग निघून जातात पा लगेच। तर या ठिकाणी मी पितांबरीने घासते पा। तर झाल्यानंतर पितांबरीने घासून साध्या पाण्यानं धुवायचं ह्याला, आणि मग धुतल्यानंतर आहे ना आपण काय करतो, तसेच ठेवून देतो पालते वगैरे घरामध्ये असे ओलेच भांडे। तर ओले न ठेवता काय करायचं, एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा, तर त्यानं आहे ना पुसून घ्यायचे चांगले असे भांडे, कोरडे करायचे। आणि मग कोरडे केल्यानंतर आहे ना इथे मी दोन्ही भांडे घेतलेत घासून, निरंजनी होती माझी ती पण धुवून घेतलेली आहे। तर कोरडे झाल्यावर आहेत ना उन्हामध्ये ठेवायचे पा सुकायला। आता तर सध्या पावसाळा असल्यामुळं ऊन पडणं किंवा ह्या भांड्यांना भेटणं पॉसिबल नाही आहे, माझ्याकडेही सध्या तर ऊन नाही आहे, पण मी तरीही ठेवलेलं आहे, थोड्याशा उन्हामध्ये ठेवते सुकायला। तर असे ठेवले ना तर मग ते पटकन वाळतात पा, असे सुकतात, त्याच्यावरचा ओलावा निघून जातो सगळा, कोरडे होतात आणि मग डागही पडत नाहीत त्याच्यावर लवकर। आणि हे भांडे आहेत ना तुम्ही आता धुतले, आपण म्हणतो आज धुतले तर उद्या कशाला धुवायचे, परंतु धुतले ना रोजचे रोज ताईंनो तर खराब होत नाहीत पहा, ते स्वच्छ चकाचक राहतात, मग फ्रेश दिसतात रोजही। आणि मग 4-5 दिवसाला धुताल ना तर ते अजून खराब होतात आणि डाग जास्त पडतात, मग जास्त ताण होतो आपल्या हाताला। त्याच्यामुळे ही ट्रिक आहे ना तुम्ही नक्की पहा, ट्राय करून, तुम्हाला सोपी वाटेल आणि इझिली पहा घरच्या घरी। आणि दुसरी पावडर केमिकल भेटते विकत दुकानामध्ये, परंतु ते हाताला आहे ना त्रास होतो, त्या केमिकलला आग होते पहा, निघतात भांडे पण खूप त्रास होतो मग, त्याच्यामुळे ही सोपी टिप आहे। आणि दुसरी एक तुम्हाला किचन टिप देते मी, तर माझा मसाला डबा इथे सामान वगैरे मी स्वच्छ केलं होतं काढून त्यातला डबा हा, तर हे भांडे परत नंतर आहे ना सामान मसाला ठेवताना आहे ना पेपर ठेवायचा खाली पहा, आणि नंतर सामान ठेवायचं वाट्यांमध्ये भरून। घाईमध्ये आपण फोडणी भाजी टाकतो ते पडतं सामान, जिरे मोहरी काय असेल ते, तर मग ते अजून खराब होतो डबा, मग अजून घासावं लागतो। त्याच्यामुळे हे असं कागद टाकला ना तर सोपं जातं, परत मग धुवायचं काम पडत नाही वारंवार। तर ही एक ट्रिक तुम्ही वापरून पहा, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि तुम्हाला व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तरी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ लाईक शेअर